स्वागतम आमदार चषक 2017 मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे। आज चैत्र शुद्ध पाडवा गुढी पाडवा आणि नवीन वर्ष मराठी नवीन वर्ष नवीन हर्ष आपण पाहतोय। तसेच उमेश भोईर उद्योगपती पिंपळघर त्यांचं देखील स्वागत आणि सन्मान करायचा आहे। उमेश भोईर यांना विनंती असेल आपण पुढे यायचं आहे। वेलकम सचिन दादा ठाकरे आपलं हार्दिक स्वागत आहे। त्यांचा संघ आणि विनोद दादांना आपण खेळताना पाहणार आहोत जे भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष आहेत। वेलकम गणेश पाटील सन्माननीय सामाजिक कार्यकर्ते पिंपळघर। त्यानंतर रानोलीगावचे विष्णू पाटील या विष्णू ठाकरे यांना विनंती करतो आपण पुढे यायचं आहे। विष्णू ठाकरे साहेब त्यांचं देखील स्वागत आणि सन्मान करण्याची मी विनंती करेन। विष्णू ठाकरे यांचं स्वागत आणि सन्मान होत आहे सामाजिक कार्यकर्ते राजनोली। तसेच बबन भोईर यांचा देखील मुकुंद भोईर राजनोली मुकुंद भोईर सामाजिक कार्यकर्ते राजनोली यांचं देखील स्वागत आणि सन्मान करायचा आहे। तसेच केतन म्हात्रे यांचं देखील स्वागत आणि सन्मान करण्याची मी विनंती व्यासपीठ अरुण सरांना करतोय। केतन म्हात्रे आपण पुढे यायचं आहे, नक्कीच आमच्या स्वागताचा स्वीकार करायचा आहे। वेलकम सुस्वागतम। राजाराम पोषा पाटील ज्येष्ठ नागरिक गोवेगावचे सन्माननीय राजाराम पोषा पाटील ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांचं देखील स्वागत आणि सन्मान करण्याची मी विनंती करतोय। अरुण भाई सर आपल्याला पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आमदार चषक 2017 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय। वेलकम सुस्वागतम। तर पुढील सामन्यामध्ये काय होतंय काय बिघडतंय विनंती करतोय आमचे साथी कमेंटेटर्स डॉक्टर गवली सर अजय घरत ओ टू कमेंट्री बॉक्स। धन्यवाद मनोज तरे। वेलकम अजय घरत कमेंट्री बॉक्स मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे। सामन्याला सुरुवात होतोय आदर्श 40+ रांदोली विरुद्ध गावती पिंपळघर दोन संघामधील सामना प्री क्वार्टर फायनलचा सामना आहे। विनोद आणि विनायक ही सलामीची जोडी आणि गोलंदाजी करण्यासाठी रवींद्र यावला फटका खेळलेला चेंडू गलीकडे जातोय। क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे आणि तोपर्यंत मात्र संधी मिळते फलंदाजाला फक्त स्ट्राइक रोटेट करण्याची। पहली गेंद पर खाता खुलता हुआ सभी दर्शकों को अजय घरत का प्रणाम। डॉक्टर गवली देखे तो एक अच्छा मैच है। पिंपलघर जिन्होंने कल देर रात अपना मैच जीता था और थोड़ी देर पहले यहाँ पर रांदोली टीम ने अपनी पहली जीत दर्ज की थी। स्थापित सलामी जोड़ी विनायक और विनोद की क्रीज पर। विनायक जिन्होंने अच्छी बल्लेबाजी की थी 27 रन बनाए थे, मैन ऑफ द मैच रहे थे, लेकिन विनोद खाता नहीं खोल पाए थे पिछले मैच में, तो यहाँ पर फिर से मौका है उनके पास। जयेंद्र पहिलं षटक आहे पॉवर प्लेचं षटक आहे। नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता आदर्श रांदोली संघाने। त्यानंतर डाऊन द ग्राउंड फटका टिपिकल पॉवर प्लेचा फटका आणि चेंडू लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर जातोय। 4 धावांसाठी चौकार। वो एक लंबी पारी खेलने के इरादे से आए हैं। हल्की सी ओवर पिच गेंद मिड ऑन ऊपर था, उसके ऊपर से खेल दिया 4 रनों के लिए। अतिशय सुंदर फटका टिपिकल पॉवर प्लेचा फटका आणि विनोद ठाकरे आपलं चौकाराने खातं उघडतोय। धावसंख्या झालेली आहे 5। जयेंद्र पुन्हा एकदा शॉर्ट रननं गोलंदाजी करतोय। हा चेंडू मात्र उजव्या यष्टीच्या बाहेर जातोय आणि जागेवरनं कट करण्याचा प्रयत्न, मात्र पंचांचा वाईट बॉलचा इशारा।
एक अवंतर धाव मिळते आणि अवंतर धाव्याने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 6. आपण जो सामना पाहतोय गावदेवी पिंपळघर विरुद्ध आदर्श 40+ राजनौली दोन संघामध्ये. जयेंद्र याला मात्र प्रेक्षणीय ड्राईव्ह एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या बाहेर जातोय. 4 धावांसाठी चौकार. व्हॉट अ शॉट. एंड वक्त पर बल्ला नीचे लाए, बल्ले के बीचों बीच लेकर 2 खिलाड़ियों के दरमियान से निकाल दिया 4 रनों के लिए. बेहतरीन शॉट. क्लास फटका. क्लास फटका बघायला खूप बरं वाटते. क्लासिकल संगीत ऐकायला सुद्धा खूप बरं वाटते. त्याप्रमाणे क्लास फटका बघायला सुद्धा एक आल्हाददायक वाटते डोळ्यांना. धावसंख्या वेगाने वाढते. दुहेरी अंकात प्रवेश करते 10. जयेंद्र याला मात्र एक चोटी धाव घेण्याचा प्रयत्न केला होता. धावबाची शक्यता आहे मात्र फलंदाज क्रीज मध्ये सुखरूप पोहोचतोय. एक धाव पूर्ण होते आणि धावसंख्या झालेली 11. बिनबाद 11. आदर्श राजनौली विरुद्ध गावदेवी पिंपळघर पारंपरिक लढत आहे, कारण हे दोन्ही जे संघ आहेत हे जवळचे संघ आहेत आणि जवळचे संघ जेव्हा समोरासमोर उभे राहतात तेव्हा एक पारंपरिक लढत बघायला मिळते. जी हाँ, अड़ोस पड़ोस की लड़ाई है. दोनों भी टीमें एक दूसरे को अच्छी तरह से जानती है. खामियां और खूबियां बखूबी से पहचानती है. नक्कीच दोन्ही फलंदाजांना संधी आहे. प्रत्येक षटकाराला 500 रुपये सचिन दादा ठाकरे यांनी लावलेले आहेत. दोन्ही संघांना आलोय का? हॅट्रिक येईल त्याला सुद्धा. ओके. जयेंद्र यावेळेला मात्र थोडासा शॉर्ट चेंडू होता. पडल्यानंतर थोडासा बाउन्स झाला आणि आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न सुरुवातीला खेळला गेला. चेंडू मात्र नंतर येतोय. निर्धावच्या रूपात चेंडूची समाप्ती होते. हल्का सा उछाल ज्यादा था उसमें, और इससे पहले भी जो गेंद हमने देखी थी वो अंदर की तरफ आई थी, तो थोड़े से वेरिएशंस दिखाते हुए वहां पर गेंदबाज. जयेंद्र राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करतोय. हा चेंडू फुलटा चेंडू खेळलेला हवेत आहे आणि या टेन एक सॉफ्ट डिसमिसल. सहज सोपा सुंदर झेल.
और विकेट कीपर 2 रनों से रन संख्या बढ़ती हुई 14 रन 1 विकेट के नुकसान पर। गोट्या शॉर्ट रन अप, याला मात्र कट केलेला आहे चेंडूला, कॉर पॉइंट कडे जातोय, डीपला जातोय, क्षेत्ररक्षक तैनात आहे, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय, समन्वय नाहीये, ताळमेल नाहीये, हा ना करता शेवट मात्र धाव घेण्याचा प्रयत्न सोडून दिलेला आहे आणि एकाच धावेवर समाधान मानला ते धावसंख्या वाढते, धावसंख्या होते 15। इस मैच में विनोद काफी अच्छा खेल रहे हैं, काफी अच्छे टच में नजर आ रहे हैं। जिस तरह से पिछली गेंद पर भी उन्होंने शॉट खेला था, ज्यादा जगह नहीं थी लेकिन फिर भी एक बहुत ही खूबसूरत कट शॉट। गोट्या यावेळेला पुन्हा एकदा टर्न होतोय, अप्रतिम गोलंदाजी बघायला मिळते, चेंडू सातत्याने अगदी टर्न मिळतोय। जी हाँ, लाइन को थोड़ा सा वेरी कर रहे हैं, कभी स्टंप्स पर डाल रहे हैं, कभी स्टंप्स के थोड़ा सा बाहर रख रहे हैं और टर्न करा रहे हैं गेंदों को। गोट्या अप्रतिम चेंडू, अप्रतिम चेंडू पडल्यानंतर असं वाटलं होतं की मधल्या एष्टीवर आहे, चेंडू मात्र सरळ उजव्या एष्टीच्या खूपच बाहेर निघून गेलेला आहे। 22च्या रूपाने एक धाव मिळते आणि अतिशय चांगलं षटक पूर्ण होतोय, कारण या षटकामध्ये आमचे एक्सपर्ट स्कोरर साहेबा मुमीन माहिती देत आहेत की या षटकामध्ये फक्त 5 धावा दिलेल्या आहेत। 2 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे, 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 1/16। 2 षटकामध्ये काय होतंय हे आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी समालोचक कक्षामध्ये सज्ज होत आहेत एक उत्कृष्ट समालोचक, एक युवा समालोचक, प्रतिभावान समालोचक आहेत आणि ज्यांचं मराठी, हिंदी आणि इंग्रजीवर प्रभुत्व आहे, असे 3 in 1 समालोचक अजय घरत। तारीफ के लिए बहुत बहुत शुक्रिया डॉक्टर मोरेश्वर गवली। 16 रन बने हैं 1 विकेट के नुकसान पर और ये देखिए भगवा ध्वज वहां पर लहराता हुआ बहुत ही शान से। आप देख रहे हैं MLA ट्रॉफी 2017 तीसरे दिन का खेल और ये देखिए सम्मानीय आमदार, आपला आमदार माननीय श्री रूपेश दादा म्हात्रे साहब और उनकी पूरी फैमिली, ग्रुप फोटो था और ये देखिए दिग्गज लीडर शिवसेना के। गेंदबाजी में परिवर्तन, देवीदास आए हैं अटैक पर। पहली गेंद उठा दिया है पैरों के सामने से हवा के साथ, 6 रन। बहुत ही खूबसूरत शॉट अशोक के बैट से, कलाइयों का थोड़ा सा उपयोग किया, विकेटों में आ रही थी गेंद, हवा के साथ खेला और छोटी बाउंड्री को टारगेट किया उन्होंने। यही खास बात है इस टूर्नामेंट की, स्क्वायर बाउंड्री छोटी है और हवाएं भी उसी दिशा में बह रही है। स्क्वायर लेग और मिड विकेट, ये जो इलाका है डॉक्टर गवली, देखा जाए तो काफी प्रोडक्टिव्ह इलाका है बल्लेबाजों के लिए। अगदी बरोबर, कारण आपण पाहतोय ऑन साइडला खेळण्याचा सातत्याने प्रयत्न केला जातो आणि जवळपास जेव्हा रेग्युलर क्रिकेट असेल किंवा 40+ क्रिकेट सातत्याने शफल क्रॉस होऊन ज्या वेळेला समोरच्या एंडकडनं फलंदाजी होते ते ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला जातो। और ऑफिशियल स्कोरर साहिबा मोमिन बता रहे हैं कि 40+ में अभी तक 111 छक्के लग चुके हैं नेल्सन। तो सोचिए कि जब सिटी क्रिकेट, रेगुलर क्रिकेट शुरू होगा तो क्या होगा यहाँ पर। अगदी बरोबर, म्हणजे एकंदरीत आपण जर बघितलं 40+ फलंदाजी सुद्धा हवाई यात्रा करण्यामध्ये जास्तीत जास्त भर दिलेला आहे आणि खास करून हे जे षटकार जर आपण बघितले तर ऑन साइड ही जी बाजू आहे त्या ठिकाणी जास्तीत जास्त बघायला मिळालेले आहेत। प्रत्येक कर्णधार खेळाडूला एक सूचना आहे की वेळेसंदर्भात सहकार्य करायचंय। 4 षटके जे आहेत ते आपण 20 मिनिटात पूर्ण करायचे आहेत। त्यानंतर निमिलन पायगाव 40+ संघाने तयार राहायचंय, कारण या संघामधून जो संघ विजय प्राप्त करेल त्या संघाबरोबर क्वार्टर फायनल मध्ये आपल्याला लढत द्यायची आहे। हम यदि बात करें इस विकेट की तो एक नया विकेट बनाया गया है इस आमदार ट्रॉफी के लिए और इस विकेट में कहीं ना कहीं सहायता जरूर है गेंदबाजों के लिए। तेज गेंदबाजों को मैं देखना चाहूंगा, जब रेगुलर क्रिकेट शुरू होगा तो तेज गेंदबाजी हमें देखने को मिलेगी। 40+ में उतनी तेज गेंदबाजी देखने को नहीं मिलती है, लेकिन स्पिनर के लिए जैसे कि पिछले ओवर में हमने देखा काफी टर्न है।
इस बार खींच लिया है। ओहो, एक और 6। घेण्यामध्ये अशोकास यश आलं होतं। त्यानंतर मात्र आपण पाहू शकता कशावर फटका मारलेला आहे। उजव्या यष्टीच्या बाहेर जाणाऱ्या चेंडूला खेचून मारलेला आहे आणि चेंडू डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर गेलेला आहे। बॅक टू बॅक दूसरा षटकार। गेंद थोड़ी सी ऑफ स्टंप के बाहर जरूर थी, लेकिन फिर से वही सोच बैट्समैन की कि छोटी बाउंड्री को टारगेट किया जाए। बहुत अच्छी सोच है अशोक की। अशोक का मतलब होता है कि वन विदाउट सॉरो, यानी कि जो हमेशा आनंद में रहते हैं, और इस तरह की गेंदें उनको मिलेगी तो फिर क्यों ना वो आनंद में रहेंगे। इस बार फुलर लेन की गेंद थी, देखना है बैट से लगी या नहीं। विकेट कीपर ठीक तरह से रोक नहीं पाए हैं। 1 रन पूरा करते हुए अशोक। लेग बाय का इशारा आता हुआ अंपायर की ओर से। रन संख्या आगे बढ़ती हुई 29 रन। आदर्श 40+ रांगनोली। दोनों टीमों के लिए मैच जीतना काफी जरूरी, क्योंकि नॉकआउट फॉर्मेट है। जो जीता वही सिकंदर, और जो हार गया समझो टूर्नामेंट से बाहर गया। पटकी हुई गेंद हवा में खेला है। ओ, आसान सा कैच छूटता हुआ। डीप कवर पॉइंट पर सीधे फील्डर के पास चली गई थी गेंद, लेकिन कैच नहीं पकड़ पाए फील्डर। अजय, मी बघितला हा क्षेत्ररक्षक आहे त्याने हात ते उघडलेच नाहीयेत। एक अच्छी पारी खेलने के बाद विनोद पेवेलियन में लौटे। 13 रन बनाए उन्होंने 2 चौकों की सहायता से। क्रीज से बाहर पाए गए थे। गेंदबाज के हाथों में जैसे ही गेंद आ गई थी उन्होंने बेल्स निकाल दिए थे। दूसरा झटका, रन संख्या 30। नए बैट्समैन आए हैं नीलकंठ, जिन्होंने पिछले मैच में 3 छक्कों की सहायता से 18 रनों की एक शानदार पारी खेली थी। बढ़िया गेंद, उतना ही अच्छा शॉट पैरों के सामने से ड्राइव किया है डीप मिड ऑन पर 1 रन के लिए। अच्छा क्रिकेट यहाँ पर देखने को मिल रहा है। ग्राउंड की परिस्थितियां हम देखें तो काफी अच्छी है। बल्लेबाजों के लिए कहीं ना कहीं थोड़ी ज्यादा अनुकूल है, क्योंकि बाउंड्री छोटी है, हवाएं भी बह रही है और आउटफील्ड भी काफी तेज है। अगदी बरोबर अजय गरज, कारण हवा आहे। हवेचा वेग जर आपण बघितला तर पश्चिमेकडून पूर्वेकडे आणि फलंदाजी समोरच्या एंडकडनं होते आणि सीमारेखा थोडीशी जवळ असल्यामुळे एक फलंदाजीसाठी पोषक अशी खेळपट्टी ठरते बघायला मिळते। लोअर फुल टॉस उठा दिया है डीप मिड विकेट पर फील्डर। अच्छी कोशिश, बाउंड्री जरूर बचाई है। दूसरे का प्रयास और अपील हो रही है, रन आउट। बैट्समैन को जाना होगा पेवेलियन में। के स्कोर पर तीसरा झटका लगता हुआ आदर्श 40+ रांगनोली टीम को। ओवर समाप्त होते हुए 3। अभी भी एक ओवर का खेल बचा है और डॉक्टर गवड़ी देखा जाए तो एक अच्छा स्कोर है। एक और ओवर का खेल है, इसमें भी 10-12 रन बनते हैं, तो 40+ में 40+ टोटल हम देखेंगे। अगदी बरोबर, कारण 32 धावा झाल्या तरी मला असं वाटतं की 12 किंवा 13 धावा जर जमवल्या 45+ एक चांगली धावसंख्या ठरू शकते। मात्र चांगली गोलंदाजी आणि चांगलं क्षेत्ररक्षण होणं हे फार गरजेचं असणार आहे, कारण यापूर्वी आपण बघितलं की 60 धावांचा लक्ष्याचा पाठलाग सुद्धा या ठिकाणी झालेला आहे। जी बिल्कुल सही कहा आपने। खेल के तीनों भी विभागों में आगे रहना बहुत जरूरी है। यदि कोई कंपटीशन आपको जीतना है, तो कोई टूर्नामेंट जीतना है, तो बल्लेबाजी आपका मजबूत पक्ष है, 1 या 2 मैच जीत सकते हैं आप। गेंदबाजी अच्छी है आपकी सिर्फ, तो भी 1 या 2 मैच जीत सकते हैं, लेकिन टूर्नामेंट जीतने के लिए तीनों भी विभागों में अच्छा कार्य करना बहुत ही जरूरी। अगदी बरोबर, कारण अजय आपण पाहतोय की तुमची फलंदाजी, तुमचं क्षेत्ररक्षण, तुमची गोलंदाजी हे फार महत्त्वाचं ठरणार आहे तिन्ही क्षेत्रामध्ये। यावेळेला मात्र चेंडू जातोय तो
गलीकडे. 2 रन मिले उस गेंद पर बैट्समैन अशोक को। अशोक 2 छक्कों की सहायता से खेलते हुए 16 रन बना चुके हैं। एक काफी अच्छी पारी अशोक की। रन संख्या 34। अशोक भी दिखा रहे हैं कि ऑन साइड में भी वो अच्छा खेल सकते हैं और ऑफ साइड में भी अच्छे शॉट्स उनके पास है। गेंदबाजी कर रहे हैं महेश। राउंड द विकेट, थोड़ा सा अतिरिक्त उछाल, अपील कॉट बिहाइंड की। विकेट कीपर काफी आश्वस्त है, लेकिन कहीं ना कहीं गेंदबाज को उतना विश्वास नहीं था। थोड़ी लेट अपील की उन्होंने अधूरे मन से, अंपायर ने नकार दिया। महेश की कोशिश है कि ऑफ स्टंप के बाहर ही खिलाया जाए, ऑन साइड में खेलने का ज्यादा मौका ना दिया जाए। इस बार मौका मिला है, ऑन साइड में खेल दिया उसको। वाइड ऑफ डीप मिड विकेट फील्डर तैनात, कैप नहीं ढूंढ पाए और केवल 1 रन। प्लेसमेंट काफी महत्वपूर्ण है किसी भी स्ट्रोक में। यहाँ पर रन बनाने के लिए आउटफील्ड काफी अच्छा है, गैप में खेलते हैं तो बाउंड्री अवश्य मिलेगी। स्कोर इस समय 35 रन 3 विकेटों के नुकसान पर। इस बार पहले ही शफल कर चुके थे। बहुत बढ़िया गेंद, देख लिया था महेश ने कि बैट्समैन क्या कर रहे हैं। लाइन में थोड़ा सा परिवर्तन किया, विकेटों के ऊपर से चली गई गेंद विकेट कीपर के पास। काफी अच्छा ओवर साबित होता हुआ महेश का। सिर्फ 3 रन अभी तक दिए हैं 4 गेंदों में। इस बार सामने रखा था बैट्समैन के, ड्राइव करते हुए। अच्छा थ्रो और बैट्समैन रन आउट। आदर्श 40+ को लगता हुआ चौका।
सुरुवात महिंद्रा स्पोर्ट्स हा संघ तर सध्या नंबर 1 वर आहे सिटी क्रिकेटमध्ये. 2 दिवसापूर्वी जी स्पर्धा पार पडली, सलमान आणि आदित्य ठाकरे चषक 2017 दिना पाटील यांची स्पर्धा, त्यासह चॅम्पियन ठरला होता. आणि विनिंग जे आपण काही पाहू मयुरेश एंटरप्राइजेसने जी चांगली कामगिरी केलेली आहे ती सुद्धा काही आपण एक पाहू शकता याच्यावर. क्षेत्ररक्षण लावलं जातं. 39 धावांचं लक्ष समोर ठेवलेलं आहे आदर्श रांदोली संघाने. गावदेवी पिंपळकर संघासमोर यष्टीरक्षक एसटी पासून दूर, शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट पॉइंट, एक एक्स्ट्रा कव्हर, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर आणि मिड ऑफ स्टेटर, एक मिड ऑन, शॉर्ट मिड विकेट, शॉर्ट फाईन लेग. 2 क्षेत्ररक्षक जे आहेत त्यांना जर आपण बघितलं तर एक क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑन, मला वाटतं तो मिड विकेट, वाईटिश मिड विकेटला जातोय. आणि एक डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेजवळ 2 क्षेत्ररक्षक जे आहेत, एक जवळपास वाईड ऑफ लॉंग ऑनला येतोय आणि एक डीप एक्स्ट्रा कव्हर. पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज विनायक, त्याला फलंदाजीमध्ये आज मात्र या सामन्यामध्ये सूर गवसलेला नव्हता. सलामीजोडी खेळपट्टीवर गोट्या भारत. गोट्या यांनी अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी केली होती. गोटे आणि भारत पहिला चेंडू शफल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न, उजव्या यष्टीच्या बाहेर जाऊन खेळण्याचा प्रयत्न, मात्र निर्धावच्या रूपात चेंडूची समाप्ती. डॉक्टर गवळे, आपण प्रत्येक संघाचा जर विचार केला 40+ तर प्रत्येक संघामध्ये 3 ते 4 खेळाडू असे असतात ज्यांचं वय 45 किंवा त्यापेक्षा जास्त असतं आणि हेच खेळाडू सुरुवात करतात सामन्याची, गोलंदाजी किंवा फलंदाजी असो. अगदी बरोबर, कारण 40+ चे नियम आहे भिवंडी तालुका ग्रामीण क्रिकेट 40+ जी असोसिएशन संघटना जी आहे त्यांच्या नियमानुसार फलंदाजी करायची असते, गोलंदाजी करायची असते. फ्लिकच्या वाटका थोडासा पुढे येऊन खेळलेला आहे चेंडू मिड विकेटला जातोय. पहिली धाव अतिशय वेगात पूर्ण केलेली आहे. चांगलं क्षेत्ररक्षण होते डीपला. दुसरी धाव घेणं धोकादायक. याचबरोबर गोट्या बाद. अतिशय नाराज.
आता अगोदर जज केलं नव्हतं, परंतु शेवटच्या क्षणी चांगल्या प्रकारे जज केलं आणि एक चांगला झेल समाप्त केला. महत्वाचा गडी बाद होतोय. भरत याला खाता उघडता आलेला नाहीये. सलामीची जोडी ही तंबूत परतलेली आहे, कारण गोटे हा 1 या धावसंख्येवर बाद झाला होता, त्यांना भरत हा बाद झालेला आहे, 0 बाद झालेला आहे. ज्याप्रमाणे फलंदाजी होते असं वाटतं 39 धावांचं लक्ष सुद्धा मोठं लक्ष वाटतंय असं वाटतंय अजय. पण आपण पाहिले की खरी रंगत जी आहे सामन्याची ती दुसऱ्या आणि तिसऱ्या षटकामध्ये पाहायला मिळत असते 40+ मध्ये, कारण पहिल्या षटकामध्ये 45 किंवा त्यापेक्षा जास्त वयाचे खेळाडू खेळत असतात. गडी जाणून बुजून कधी कधी बाद केले जातात, स्वतः फलंदाज बाद पण होत असतात. विनायक हा चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, मात्र निर्धावाच्या रूपात चेंडूची समाप्तीने एक यशस्वी षटक पूर्ण होते, कारण या षटकामध्ये धावा ज्या दिलेल्या त्या फक्त 2 आणि 2 फलंदाज, एक फलंदाज बाद केले आणि एक फलंदाज धावबादच्या रूपाने बाद झालेला आहे. पण चांगली गोलंदाजी, कारण यानंतर जी 3 षटके आहेत यामध्ये थोडासा आस्किंग रन रेट, आवश्यक धावगती आहे, त्याचा थोडासा मानसिक दबाव हा वाढणार आहे. अगदी बरोबर. ते दडपण नक्कीच असेल फलंदाजांवर, कारण उर्वरित 18 चेंडूंवर 37 धावांची आवश्यकता आहे. एक चांगला प्रेक्षणीय सामना या ठिकाणी प्रेक्षकांना पाहायला मिळेल असं वाटतंय. पहिल्या षटकाला जास्त वेळ घेतलेला आहे, 7 मिनिटे वेळ घेतलेला आहे पहिल्या षटकाला. आता मात्र 3 षटकासाठी फक्त 13 मिनिटाची वेळ आहे, लक्षात घ्यायचंय. आदर्श राजनोरी संघाने लक्षात घ्यायचंय की 13 मिनिटाची वेळ आहे 3 षटकासाठी, कारण पहिल्या षटकाला 7 मिनिटे वेळ घेतलेली. रवींद्र तरेसर यांचं पुन्हा एकदा आगमन झालेलं, आपलं हार्दिक स्वागत आहे. आता मात्र ही नामांकित जोडी सूत्रसंचालनामध्ये बघायला मिळणार आहे मान्यवर कक्षामध्ये. याला मात्र पुन्हा भिरकावून देण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत आहे, मात्र क्षेत्ररक्षकाने एका टप्प्यात चेंडू अडवण्यात धन्यता पाळलेली आहे. तोपर्यंत मात्र 2 धावा सहजगत्या पूर्ण होत आहेत. खरं तर झेल घेण्याचा प्रयत्न व्हायला हवा होता, कारण बॅकअप करण्यासाठी 2 क्षेत्ररक्षक होते. अगदी बरोबर. उजवीकडे सुद्धा क्षेत्ररक्षक होता, डावीकडे सुद्धा क्षेत्ररक्षक होता. एक चान्स आला होता, संधी होती, त्या संधीचं सोनं करता आलं नाही क्षेत्ररक्षकाला. गोट्या यावेळेला मात्र एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, अप्रतिम गोलंदाजी बघायला मिळते. फुटवर्कचा पुरेपूर वापर करताना दिसत नाहीये फलंदाज. थोडा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न नक्कीच होता, परंतु तरी खूपच दुरून खेळण्याचा प्रयत्न, आणि पडल्यानंतर चेंडू थोडासा बाहेरच्या दिशेने गेला होता. यावेळेला मात्र पुढे आल्यानंतर थोडासा फ्रस्ट्रेशन मध्ये आलेला आहे. अकरा जे खेळाडू आहेत खेळाडू कक्षामध्ये बसून घ्यायचंय. प्लेयर्स खेळाडू कक्षामध्ये बसायचंय. पुन्हा निर्धाव चेंडू बाद झालेला, मोठ्या बॅटला स्पर्श करून हा फलंदाज बाद झालेला आहे. मला वाटतं फलंदाजाकडे 2 ऑप्शन्स होते. दबाव जे दडपण वाढत होतं त्याच्यातून बाहेर निघण्याचं, एकतर मोठा फटका नाहीतर बाद व्हायचं होतं. बाद झाला फलंदाज. मित्र म्हणेन अजय की फलंदाजाने सुटकेचा निश्वास सोडलेला आहे, कारण किती चेंडू डॉट खेळलेत आमचे एक्सपर्ट स्कोरर साहेबा मोमीन एक माहिती पुरवतील. तब्बल 3 चेंडू डॉट खेळल्यानंतर 4थ्या चेंडूवर बाद झालेला आहे. माजी सरपंच संतोष पाटील यांचं आगमन झालेलं आहे सरवलीचे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे, सुस्वागतम. अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी, अचूक टप्पा, लाईन, लेंथ, दबाव टाकणारी गोलंदाजी गोट्याकडनं होते. त्यानंतर गोलंदाजाने खेळला फटका, धावबाची शक्यता आहे आणि फलंदाज धावबाद. एक वीरा माऊली गो अगदी कोल्यांना पावली. काम करतायत, कारण 4 जे फलंदाज बाद झालेले आहेत, 1 वर 1 फलंदाज, त्यात 0 वर 2 फलंदाज आणि 1 फलंदाज 2 धावांवर बाद झालेला आहे. आता आपण म्हणू शकतो डॉक्टर गवळी की रांजोळी संघाचं जे पारडं आहे ते खूपच जड झालेलं आहे. घसरगुंडी उडालेली आहे पिंपळघर संघाची. एकूणच फलंदाजांनी हाराकिरी केली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
अगदी बरोबर. सामना जिंकायचा असेल तर 1 has to play अँकर रोल. एकाने बाजू लावून ठेवणं फार गरजेचं असतं. कोट्या एकाने बाजू लावून ठेवणं फार गरजेचं असतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पार्टनरशिप, भागीदारी होणं सुद्धा फार गरजेचं असतं. गोट्या 7 ते 8 पावलांचा रनअप. याला होता फटका खेळलाय. चेंडू हवेत आहे. झेल होते का बघायचं आहे. पुन्हा अप्रतिम झेल. लॉंग ऑफ सीमारेषेवर एक चांगला झेल. आगरी कोल्यांच्या हौसा मौसाचा सण आयलाय यो नवरात्रीचा. व्यासपीठावर विराजमान सर्व सन्माननीय पाहुण्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. नुकतंच ज्यांचं आगमन झालेलं आहे ते मनोहर शंभू म्हात्रे, भिवंडी शहर महानगरपालिकेचे आमचे आदरणीय कर्मचारी आहेत, आमच्या गावचे ग्रामस्थ आहेत, त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. त्याचबरोबर सचिनजी ठाकरे, भारतीय जनता पार्टी ठाणे जिल्हा उपाध्यक्ष आहेत, त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आमचे दादा मुकुंद चौधरी, माजी सरपंच सरवली, आपलं सुद्धा हार्दिक स्वागत. ग्रामपंचायत सदस्य जयंतजी ठाकरे, आपलं सुद्धा मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. विभाग प्रमुख हरिभक्त पारायण विश्वनाथ महाराज नाईक, आपलं सुद्धा मनपूर्वक हार्दिक स्वागत. जयंतजी चौधरी, आपलं सुद्धा मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. प्रल्हाद नाईक सुद्धा आहेत, आपणा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आमदार चषक 2017 मध्ये आलेल्या तमाम सन्माननीय पाहुण्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद रवींद्र तरे सर. अजय 2 षटकांचा खेळ पूर्ण झालेला. धावसंख्या झालेली 4. पूर्णपणे बॅकफुटला गेलेला आहे समीर स्पोर्ट पिंपळकर संघ. आणि मी अजय तर तुमच्याकडे माईक सुपूर्द करतोय. फ्रंटफुटला येण्याचा प्रयत्न होतोय का बघायचा आहे. नक्कीच आपण पाहणार आहोत. नवीन षटकाची सुरुवात. चेंडू हवेत आहे. कॉटन बोल्ड, अतिशय सुंदर झेल आणि फलंदाज फेल. 6वा गडी बाद होतोय. डॉक्टर गवळी सर, जसा चेंडू प्रत्येक चेंडू टाकला जातो व्यासपीठावर टाळ्यांचा कडकडाट होतो, कारण फार मोठ्या स्वरूपात रांदोलीचे समर्थक व्यासपीठावर विराजमान आहेत. त्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. अतिशय मजबूत असा हा संघ आहे आदर्श 40+ रांजोळी. कारण आपण या अगोदर पाहिलं की 60 धावांचा अतिशय चांगल्या प्रकारे पाठलाग केला होता यशस्वी रीतीने. आणि आता मात्र 38 धावा बनवलेल्या आहेत फलंदाजांनी, परंतु गोलंदाजी अतिशय भेदक मारा पाहायला मिळतोय. ऍब्सोल्युटली, अगदी बरोबर. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे क्षेत्ररक्षण तितक्या दर्जाचं होतंय. क्षेत्ररक्षण खूप चांगलं होतंय. आपण अगोदरच चर्चा केली होती की स्पर्धा जिंकायची असेल तर तिन्ही विभागांमध्ये आघाडीवर राहणं खूपच गरजेचं आहे. चांगली फलंदाजी, चांगली गोलंदाजी आणि चांगलं क्षेत्ररक्षण, तिन्ही गोष्टी दिसून येत आहेत. आखोटप्याचा चेंडू पुल केला जात आहे. पुन्हा एकदा झेल आणि कुठल्याही प्रकारची चूक नाही. अप्रतिम झेल. छत्रपती महाराजांचा प्रयत्न केला होता. आणि या ठिकाणी डीप वाईडिश मिड विकेटला पुन्हा एक चांगलाच आहे. अजय, मला असं वाटतं की तसंही हवाई यात्रेचं भाडं खूपसं वाढलेलं नाहीये, त्यामुळे सातत्यानं हवाई यात्रा करण्याचा जो प्रयत्न झालेला आहे पिंपळकर संघाच्या फलंदाजाकडून, त्यामध्ये त्यांना यश आलेलं नाहीये. आपण पत्त्याचा बंगला पाहिला असेल. जोरदार हवा आली की तो बंगला कोसळतो, त्याचप्रमाणे हा डाव कोसळतोय पिंपळकर संघाचा. 7 गडी बाद आणि फक्त 4 धावा धाव फलकावर. या स्पर्धेचा निच्चांक 40+ आपण पाहिला तर 19 धावांचा आहे. हॅट्रिकची चांगली संधी निळकंठला. या ठिकाणी आगमन झालेलं आहे शिवसेना विभाग प्रमुख पांडुरंग दादा म्हात्रे आणि पाईपलाईन विभागीय विद्याप्रसारक मंडळाचे सन्माननीय माजी अध्यक्ष आमचे आदरणीय कृष्णनाथू तरे गुरुजी, गुरुवारी आहेत आमचे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. भारतीय विद्यार्थी सेनेचे विभाग संघटक, शहर संघटक मनोज गुरुजी, आपलं सुद्धा हार्दिक स्वागत. चांगल्या प्रकारे पुल केलं होतं महेशने.
एक धाव मिळते. बऱ्याच कालावधीनंतर धाव मिळते. धावसंख्या 5, 7 गडी बाद. उर्वरित 9 चेंडूंमध्ये 34 धावांची आवश्यकता. पूर्णपणे बॅकफुटवर गेलेला हा संघ पिंपळघर संघ. नवीन फलंदाज देवीदास. उजव्या यष्टीच्या खूपच बाहेरचा चेंडू त्याला खेळून काढलाय डीप पॉइंट कडे. एक धाव मिळते. मला वाटतं चेंडू सोडून दिला असता तर नक्कीच वाईटच्या रूपाने एक धाव मिळाली असती, परंतु फलंदाजाला मोह आवरता आला नाही. अतिशय कासव गतीने धावसंख्या पुढे जाते. न्यू मिलन पायगाव संघ कर्णधाराने टॉस बॉक्स मध्ये यायचंय. त्वरित यायचंय. न्यू मिलन पायगाव संघ कर्णधार टॉस बॉक्स मध्ये यायचंय. जितेंद्र भालेकर. एक शॉट फाईन लेग आणि एक शॉट थर्ड मॅन. पुढचा चेंडू लॉफ्टेड फटका. चेंडू वाईडिश लॉंग ऑन कडे जातोय. झेल घेण्याचा प्रयत्न अयशस्वी आणि चेंडू सीमा पार. 4 धावा. चौकार. तूच शिवशक्ती, तूच आदिमाया, तूच शिवशक्ती, तू माऊली रूपेश मातेची, तू माऊली रूपेश मातेची. मोडेल पण वाकणार नाही सात आमची आगरी कोल्यांची. मोडेल पण वाकणार नाही सात आमची आगरी कोल्यांची. या चौकाराने पिंपळघर संघाची धावसंख्या दुहेरी अंकात पोहोचते. 7 गडी बाद 10. अजूनही 29 धावांची आवश्यकता आहे. फक्त 7 चेंडू शिल्लक. या ठिकाणी आगमन झालेलं आहे आमच्या गावचे आदरणीय ज्येष्ठ नागरिक कृष्णा जोशी काका. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. तसेच भाऊ नाईक एक चांगले आचार्य आहेत, त्यांचं सुद्धा मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचंय. षटकातील शेवटचा चेंडू भिरकावून दिला जात आहे गॅप मध्ये. पाहायचंय चौकार की षटकार. पंचांचा इशारा यायचा बाकी आहे अजून. पंचांचा निर्णय हा अंतिम राहील. पंच त्या ठिकाणी निर्णय घेतील. आमचे त्या ठिकाणी व्हॉलंटियर्स आहेत. सुरेश घरत आमचे पंच आहेत आणि ते ठिकाणी येतील. नो आर्ग्युमेंट्स अगेन्स्ट अंपायर. पंच आपल्या जागेवर येऊन त्या ठिकाणी निर्णय घोषित करतील. तो निर्णय अंतिम असणार आहे. चार धावांचा इशारा येतोय. पंचांचा इशारा येतो 4 धावांचा. धावसंख्या 14. तिसऱ्या षटकाचा खेळ समाप्त झालेला आहे. 2 चांगले फटके आपण पाहिले महेशच्या बॅट मधून. शेवटच्या षटकामध्ये 25 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी. निश्चितच आमदार चषक 2017 मध्ये आलेल्या तमाम सन्माननीय पाहुण्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, कमांडो बाईक 2 लाखाच्या वर किंमत असलेली अमेरिकन बाईक आहे. स्टायलिस्ट बाईक आहे. आपण कुपनच्या माध्यमातून 1000 रुपयांचं कुपन फाडून या लकी ड्रॉच्या माध्यमातून या बाईकचे मानकरी होऊ शकता. बाईक कमांडो. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. आपण पाहू शकता आपल्या टीव्ही स्क्रीनवर ब्लॅक कमांडो स्पोर्ट्स बाईक. 6 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता पिंपळघर संघाला सामना जिंकण्यासाठी. शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज बाळा. खोलवर टप्प्याचा चेंडू परंतु दिशाहीन. स्वेअर मारा. वाईटचा इशारा. खेळाडू आम्ही सातत्याने या ठिकाणी वॉर्न करतोय की आपण पंचांना कुठल्या प्रकारे इन्स्ट्रक्शन देऊ नका. अतिशय नामांकित पंच आहेत. सहा चेंडू आणि 24 धावांची गरज. पुढचा चेंडू पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू. यावेळी मात्र दिशा सुद्धा योग्य होती. उजव्या यष्टीच्या थोडासा बाहेरचा चेंडू होता. निर्धाव. अजी मला असं वाटतं सलामीवीर गोट्याला जे बाद केलं, धावबाद केलं, कदाचित तो टर्निंग पॉइंट ठरलेला आहे. अगदी बरोबर. सुरुवात अतिशय खराब झाली. गोट्या हा इन्फॉर्म बॅट्समन होता. थोडासा आखो टप्प्याचा चेंडू कट केला जाते. डीप बॅकवर्ड पॉइंट कडे चेंडू मार्गस्थ होतोय गॅप मध्ये. दुसरी धाव नक्कीच मिळेल.
चांगलं क्षेत्ररक्षण विनोद त्या ठिकाणी. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि फलंदाज धावबाद. तूच रागिनी दुःख निवारिणी, तूच रागिनी दुःख निवारिणी. तू आई गो नरेश मातेची, तू आई गो अक्षय मातेची. मोडेल पण वकणार नाही सातारची आगरी कोल्यांची, मोडेल पण वकणार नाही. वैशिष्ट्य म्हणजे राजनोळी संघाचे पाठीराखे सुद्धा मोठ्या संख्येने आलेले आहेत. नक्कीच प्रेक्षकांची संख्या जी आहे ती आता वाढते, कारण थोड्याच वेळानंतर या ठिकाणी रेग्युलर क्रिकेटला सुद्धा सुरुवात होणार आहे. आणि सिटी क्रिकेटचा पहिला सामना NR बोरपाडा विरुद्ध जय बजरंग कारिवली असा असेल. धावसंख्या 8-17. उर्वरित 4 चेंडूंमध्ये 22 धावांची आवश्यकता आहे. म्हणजेच प्रत्येक चेंडू मागे एक मोठा फटका, चौकार किंवा षटकार. अगदी बरोबर. 4 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता म्हणजे प्रत्येक चेंडूला सीमारेषेचा रस्ता दाखवावा लागेल. 8 फलंदाज बाद झालेले आहेत, त्यामध्ये 5 झेलबाद आणि 3 धावबाद. ऑफ कटर, अतिशय सुंदर चेंडू, सुरेख चेंडू. पडल्यानंतर चेंडू वळतोय. वेगात बदल केला होता गोलंदाजाने आणि ते ओळखता आलं नाही फलंदाज नंदूला. निर्धाव चेंडू. आता मात्र फक्त औपचारिकता शिल्लक आहे या सामन्यामध्ये. 3 चेंडू आणि 22 धावांची गरज. यावेळी मात्र आतमध्ये येणारा चेंडू होता, डावी यष्टी सोडून जाणारा चेंडू. वाईटचा इशारा पंचांकडून. धावसंख्येत भर होते. धावसंख्या 8-18. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. ऑन द अप खेळून काढलाय चेंडू हवेत, परंतु क्षेत्ररक्षकापर्यंत पोहोचला नव्हता चेंडू. एका टप्प्याने कलेक्ट केला जातोय. एकच धाव मिळते. अतिशय सुंदर गोलंदाजी आपण पाहिली या डावामध्ये रानोळी संघाकडून. तेवढंच दर्जेदार क्षेत्ररक्षण सुद्धा पाहिलेलं आहे. धावफलकावर जर नजर टाकली आपण तर 1-0-1-2-0-0 एखादा शहराचा पिनकोड क्रमांक भासतोय. यावरून कल्पना येईल किती चांगल्या प्रमाणात गोलंदाजी झाली आणि क्षेत्ररक्षण झालेलं आहे. फक्त महेश हा एक फलंदाज आहे ज्याने 2 चौकार आतापर्यंत मारलेले आहेत. 9 धावांवर खेळतोय, सामना करतोय. लोअर फुल टॉस चेंडू हवेत आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात. चांगला प्रयत्न होता विनायकचा, परंतु झेल सुटतोय. परंतु तरी विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचलेला हा संघ आहे रानोळी संघ. याने काही फरक मला वाटतं पडणार नाहीये या सामन्याच्या निकालामध्ये. धावसंख्या फक्त 20. शेवटचा चेंडू शिल्लक. शेवटचा चेंडू आणि या चेंडू नंतर विजयावर शिक्कामोर्तब नक्कीच केला जातोय. निर्धाव चेंडू. हा सामना येथेच संपतोय. सामना जिंकलेला आहे आदर्श 40+ रानोळी संघाने. हार्दिक हार्दिक अभिनंदन रानोळी. आदर्श 40+ रानोळी संघ कर्णधाराने टॉस बॉक्स मध्ये त्वरित यायचंय. पहिल्यांदा नाणेफेक होईल, त्यानंतर मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक देण्यात येईल. आदर्श 40+ रानोळी संघ कर्णधाराने टॉस बॉक्स मध्ये यायचंय पहिल्यांदा, त्यानंतर मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक देण्यात येईल. सुरुवातीला कर्णधाराने टॉस बॉक्स मध्ये यायचे, नाणेफेक करायचे. आदर्श 40+ रानोळी संघ कर्णधाराने पहिल्यांदा टॉस बॉक्स मध्ये यायचंय, त्यानंतर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जो जाणार आहे तो आदर्श 40+ संघाचा उत्कृष्ट गोलंदाज गोट्या, ज्याने 2 फलंदाज बाद केले 2 धावा देऊन. किफायती गोलंदाजी. आंतरराष्ट्रीय खेळामध्ये किफायती गोलंदाजी नाव येईल तेव्हा चामुंडा वास सर्वप्रथम घेतलं जाईल. आपण टॉस बॉक्स मध्ये जाऊया.